असेल तर आम्हाला सांगून जायचं. सॉरी, चूक झाली माझ्याकडून, परत नाही होणार. जिवंत आहोत आम्ही अजून. ठेवलं. काय झालं? निघताना कॉल केला नाही ना म्हणून रागावल्या होत्या. त्यांना ना सवयच आहे काळजी करायची. हे असं न सांगता कोणी बाहेर गेलं ना की जीव कासावीस होतो त्यांचा. पण तुम्ही काय काळजी करू नका, काय बोलणार नाही ते एवढं. बरं मी काय म्हणतो, आता इथे मंदिराजवळ आलोच आहोत तर नमस्कार केला असता एकदा जोड. तुम्ही थांबा इथंच, मी जाऊन नमस्कार करून येतो. हा थांब, जाऊया एकत्र. या. खोटा, एक खोटा आणि दुसरा पण खोटच. दोघे मिळून राजकारण करतायत आणि ते पण आमच्या सोबत. या दोघांचा जन्म पण झाला नव्हता तेव्हापासून फक्कड खेळ्या खेळतोय आम्ही राजकारणात, आणि ही दोघं आमच्या सोबत. तेज प्रताप म्हणालेत का ते जमिनीच्या कामासाठी कुठेतरी गेलेत, आणि ती पोर म्हणाली का ती मंदिरात आहे टेकडीवर. दोघे एकाच ठिकाणी आहेत. काय? सुनबाई आणि तेज प्रताप एकच ठिकाणी? कसं काय माहिती नाही, म्हणजे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? जालिंदर, किती वर्षे तुम्ही आमच्या सोबत? साधी गोष्ट कळे ना तुम्हाला, पण कळ येऊ दे ते दोघं, सगळ्याचा उलगडा होईल. पण माई, तेज प्रताप तुमच्यासोबत खोटं का बोलतील? याआधी ते असं कधीच वागले नाहीये. पण आता वागले ना, आता वागले ते. तेज प्रताप आमच्याशी खोटं बोलले. पण खरं सांगते जालिंदर, वाईट याचं वाटतंय का आता आमचं रक्त दुसऱ्याच्या तालावर नाचायला लागलं. त्या वैदयचं ऐकून तेज प्रताप आमच्याशी फसवेगिरी करतायत, खोटं बोलतायत आमच्याशी. बायकोचा बैल झाले ते. बायको कसली? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आणलेली ती पोरगी, जगतापाची पोर, ती रस्त्यावरची घाण आमच्या. तेज प्रताप, तू मला ही दाढीमिशी परत का लावायला सांगितलीस? एकतर टोचत आहे सगळं. सॉरी, तुम्हाला त्रास होतोय मला माहिती आहे, पण माहींचे किती फोन येऊन गेले तुम्ही बघितले ना. आणि त्यात हे तुम्ही असे धोती कुर्त्यात आणि केस मोकळे सोडलेले, कोणी बघितलं तुम्हाला तर काय म्हणणार? म्हणून म्हणतोय मी तुम्हाला शेपमध्ये घेऊन जातो. एकदा तुम्ही आत गेलात ना, मी सांगू शकतो ना की कोणतरी आलंय मात्र हे ते म्हणून. एकदा तुम्ही खोलीत पोचलात की विषय संपला. हा, मी घेऊन जातो तुम्हाला शेपमध्ये. या उतरा. एक मिनिट, काय झालं? मूर्ती नाही, आपण पुढून जाऊन नाही चालणार. एक काम करू, मागच्या दारानं जाऊ. चला उतरा उतरा उतरा. प्रताप, या या. अरे
खाली तरी बघ. जाऊ जाऊ. तू ना तू असं फरफटत नेतोस ना मला, माझी पगडी पडली ना सगळं घोळ होईल. किती मोठ्यानं बोलताय. मला काय मजा येते म्हणून मी करत नाहीये.